अस्सलामुअलैकुम. गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला पहिला नेक्स्ट चैप्टर 7वां ज्याचं नाव आहे चतुर कावड़ा हे बघणार आहोत. प्यारे बच्चों, हम हमारा जो नेक्स्ट चैप्टर है उसका नाम है चतुर कावड़ा. कावड़ा मीन्स कौवे को हम कावड़ा कहते हैं और चतुर मीन्स होशियार. ठीक है, तो होशियार कौवा ये हमारे चैप्टर नंबर 7 का नाम है. आपको ये चैप्टर्स को पिक्चर्स देखना है और वो हिसाब से आपको कहानी बनाना है. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, चतुर कावळा यामध्ये आपल्याला चित्राचे वर्णन करायचे आहे आणि ती गोष्ट आपल्याला पूर्ण करायची आहे. तर बघूया मीन्स चतुर कावळा. आपल्याला या चित्रामध्ये कावळा, माठ, नारळ पाणी, चोच, नळी ह्या शब्दांचे प्रयोग करायचे आहेत. हे शब्द या पाठामध्ये आलेले आहेत. अपेक्षा करते की तुम्ही चित्राचे वर्णन योग्य पद्धतीने करताल आणि ही गोष्ट समजून घेताल. तर बघूया आपला चॅप्टर, आपला लेसन, आपला पाठ चतुर कावळा. पहिल्या चित्राचे वर्णन करा. काय दिसतंय आपल्याला पहिल्या चित्रामध्ये? पहिल्या चित्रामध्ये आपल्याला एक कावळा, मटका दिसत आहे. काय बरं असेल या मटक्यामध्ये? तर आपण ही ही स्टोरी पूर्ण करू शकतो की एक होता कावळा, त्याला तहान लागली, त्याला एक माठ दिसला, तो माठावर येऊन बसला. माठात पाणी कमी होते, ते खोल होते. कावळा पानी पिऊ शकला नहीं, कावड़ा तेथून उड़ून गेला. प्यारे बच्चों, हम इसे अंदाज़ा लगा सकते हैं और हम ये कहानी ऐसे बना सकते हैं कि एक कौवा था, उसे बहुत ज़्यादा प्यास लगी थी, उसे एक मटका नज़र आया, वो मटके पर जाकर बैठ गया. मटके में पानी बहुत ज़्यादा कम था और वो बहुत ज़्यादा नीचे था. कौवा पानी पी नहीं सकता था, इसीलिए वो वहाँ से उठ गया. दुसऱ्या चित्राचे वर्णन करा बरं. या चित्राचे वर्णन करून आपल्याला पुढचं कसं स्टोरी पूर्ण करता येईल, तर आपण ह्या प्रकारे स्टोरी पूर्ण करूया. त्या कावळ्याला नारळ पाणी पीत असलेला मुलगा दिसला. तो मुलगा नळीने पाणी पीत होता आणि हे पाहून कावळ्याला एक युक्ति सुचली. प्यारे बच्चों, दूसरे पिक्चर से हम यहाँ अंदाज़ा लगा सकते हैं कि कौवे को एक बच्चा नारियल पानी पीते हुए नज़र आया. वो बच्चा नारियल पानी स्ट्रॉ के ज़रिए पी रहा था. तभी कौवे को एक युक्ति मीन्स सुझाव, कुछ प्लानिंग, उसको एक प्लानिंग समझ में आई, एक युक्ति समझ में आई. विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या चित्राच्या वर्णनातून असे समजण्यात येते की कावळ्याने इथे तिथे पाहिले, त्याला एक नळी दिसली, त्याने नळी उचलली आणि कावळा तेथून निघून गेला. प्यारे बच्चों, तीसरे पिक्चर से हमें यह समझ में आता है कि जब कौवे ने नारियल पानी पीते हुए बच्चे को देखा तो उसके दिमाग में एक सुझाव आया कि वो भी एक नली ढूंढेगा, एक स्ट्रॉ देखेगा और वो मटके का पानी आसानी से पी जाएगा. कौवे ने इधर उधर स्ट्रॉ, एक नली ढूंढने की कोशिश की. उसने बहुत देखा, तब उसे एक नली, एक स्ट्रॉ नज़र आई. कौवे ने वो नली को उठाया और वहाँ से उड़ गया. चौथ्या क्रमांकाचे वर्णन करून पुढची कथा पूर्ण करता येईल, अशी करता येईल की कावळा पुन्हा माठावर येऊन बसला. त्याने माठात नळी घातली, चोचीने नळीतून पाणी ओढले, त्याची तहान भागली. चौथे पिक्चर से हम यह अंदाज़ा लगा सकते हैं कि कौवा फिर से उस मटके के ऊपर जाकर बैठ गया. उसने मटके में वो स्ट्रॉ डाला, नली डाली और वो चोंच से पानी खींचने लगा और इस
तरीके से उसकी प्यास बुझ गई. ह्या पद्धतीने आम्ही ती कथा पूर्ण करू शकतो की एक होता कावळा, त्याला तहान लागली, त्याला एक माठ दिसला, तो माठावर येऊन बसला. माठात पाणी कमी होते, ते खोल होते. कावळा पाणी पिऊ शकला नहीं आणि कावळा तेथून उडून गेला. एक कौवा था, उसे बहुत ज़्यादा प्यास लगी थी. उसे एक मटका नज़र आया, वो मटके के ऊपर जाकर बैठ गया. मटके में पानी बहुत ज़्यादा कम था, बहुत नीचे था. कौवा पाणी पी नहीं सका और वो वहाँ से उठ गया. त्याला नारळ पाणी पीत असलेला मुलगा दिसला. तो नळीने पाणी पीत होता. कावळ्याला एक युक्ति सुचली. वहाँ एक बच्चा नारियल पानी पी रहा था. वो नली से स्ट्रॉ से नारियल का पानी पी रहा था. तभी कौवे के दिमाग में एक सुझाव आया. कावळ्याने इथे तिथे पाहिले. त्याला एक नळी दिसली. त्याने नळी उचलली. कावळा तेथून उडाला. कौवे ने इधर उधर देखा. उसे एक स्ट्रॉ नज़र आया. उसने वो स्ट्रॉ उठाया और कौवा वहाँ से निकल गया. कावळा पुन्हा माठावर येऊन बसला. त्याने माठात नळी घातली. चोचीने नळीतून पाणी ओढले. त्याची तहान भागली. कौवा फिर से उस मटके पर आकर बैठ गया. उसने उस मटके में स्ट्रॉ को डाला. उसकी चोंच से उस स्ट्रॉ से पानी खींचा और इस तरह से उसकी प्यास बुझ गई. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करते की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा पाठ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही खूप एंजॉयही केला असेल. प्यारे बच्चों, उम्मीद है कि ये कहानी आपको पसंद आई होगी और आपने बहुत सी एंजॉय की होगी. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला या पाठाचे काही प्रश्न देत आहे. ते तुम्ही लिहायचे, वाचायचे आणि पाठांतर करायचे आहे. प्यारे बच्चों, इस कहानी को लेकर आपको कुछ मैं सवाल दे रही हूँ. उस सवालों को आपको लिखना है, पढ़ना है और याद करना है. कावळ्याचा उपयोग प्रश्न क्रमांक 1, तहान कोणाला लागली होती. प्रश्न क्रमांक 2, कावळ्याला कोण दिसले. प्रश्न क्रमांक 3, मुलगा काय करीत होता. प्रश्न क्रमांक 4, काव्याने नळीचा उपयोग.
उपयोग कशासाठी केला? प्रश्न क्रमांक पहला है, किसे प्यास लगी थी? क्वेश्चन नंबर 2, कौवे को कौन नजर आया? क्वेश्चन नंबर 3, लड़का क्या कर रहा था? और प्रश्न क्रमांक 4, क्वेश्चन नंबर 4, कौवे ने स्ट्रॉ का इस्तेमाल, नली का इस्तेमाल किसने किया? आपको ये क्वेश्चन लिखना है, पढ़ना है और याद करना है। शुक्रिया।